फोनपेवरून आपण गॅस बुकिंग कसं करू शकतो आपण एका मिनिटात बघूयात. फोनपे उघडायचं आणि वर स्वाईप करायचं आणि ते बुक अ सिलेंडर दिसत असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे. तुम्ही जर आधीच एखादा बुकिंग केलं असेल गॅस बुकिंग तर तुम्हाला इथे दिसतं, तुम्ही डायरेक्टली इथं HP गॅसवर क्लिक करून प्रोसीड टू पे करू शकता. जे काय त्यांची प्राईस असेल ती प्राईस ऑटोमॅटिकली येईल आणि तुम्ही प्रोसीड टू पे करून लगेच करू शकता. पण तुम्ही जेव्हा नवीन करत असाल तर त्यासाठी तुम्हाला इथे ऑल बिल दिसत असेल त्यावरचं तुमचं जे गॅस आहे ते इथे क्लिक करा. जसं की माझे HP गॅस आहे, HP गॅसवर क्लिक करतो. त्यानंतर इथं बुक युजिंग दिसत असेल मोबाईल नंबर, तर मी मोबाईल नंबरवर करत नाही, तर मी त्या साईडला ॲरो दिसत त्या ॲरोवर क्लिक करायचं आणि कन्झ्युमर नंबरवर क्लिक करायचं आणि खाली सिलेक्ट डिस्ट्रिक्ट येत असेल, डिस्ट्रिक्ट जे तुमचा जिल्हा असेल ते जिल्हा इथं तुम्ही निवडायचा आहे. तर माझा पुणे असल्यामुळे पुणे निवडतो आणि कंटिन्यू करतो. आणि इथे बघू शकता बरेच नाव येतात एजन्सीचे, पण आपल्याला जे आपल्या एजन्सीचं नाव आहे ते एजन्सीचं नाव तुम्हाला इथं सर्च करायचं. जसं माझं हे एजन्सीचं नाव आहे तर मी इथे वहीकर एजन्सी सर्च करतो, तो वहीकर नाव आलेलं आहे. इथे तुमचा कन्झ्युमर नंबर टाकायचा. कन्झ्युमर नंबर हा असतो, हा नंबर तुम्ही इथे टाकायचा आहे. ठीक आहे. आणि इथे कन्फर्म करायचं आहे आणि कन्फर्म केल्यावरती डायरेक्टली आपण इथे प्रोसीड टू पे करून जे काय रेट आहे आजचा जो सिलेंडरचा तो इथं येईल आणि इथे प्रोसीड टू पे केल्यावरती पेमेंट आपलं सक्सेसफुल झाल्यावरती इथे जे काय आपलं UPI ID नंबर वगैरे असेल ते आपण टाकायचं आहे आणि इथे बघू शकता इथे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालेलं आहे. आपला गॅस इथं बुकिंग एका मिनिटात झालेला आहे. काहीही जास्त काही अवघड नाही, काही नाही. झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आता, जसं तुम्ही सिलेंडरवरती जाणार म्हणजे गॅस सिलेंडरच्या दुकानात जाणार तर त्यांना तुम्ही इथे हिस्ट्रीमध्ये जायचं आहे आणि जो काय आता आपण त्यांना पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट त्यांना दाखवायचं आणि गॅस सिलेंडर घेऊन यायचा. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.